येशू ख्रिस्त म्हणतो, मी स्वतः आपल्या आपण काही करत नाही व करू शकत नाही, तर यहोवा देवाने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी तुमच्याशी बोलतो व करतो. योहान अध्याय 8 ओवी 21-30. येशू ख्रिस्त यहूद्यांना म्हणतो, मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल आणि आपल्या पापामध्ये मराल. जेथे मी जातो तेथे तुमच्याने येवत नाही. तेव्हा यहुदी म्हणाले, तो स्वतःला जीवे मारून तर घेणार नाही ना? कारण येशू ख्रिस्त म्हणतो, जेथे मी जातो तेथे तुमच्याने येवत नाही. मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, तुम्ही खालचे म्हणजे जगाचे आहात, मी वरचा म्हणजे स्वर्गातला आहे. तुम्ही या जगाचे आहात, मी या जगाचा नाही. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्ही आपल्या पापामध्ये मराल, कारण मी देवाचा पुत्र आहे व स्वर्गातून उतरला आहे. असा तुम्ही विश्वास धरत नाही, म्हणून तुम्ही आपल्या पापामध्ये मराल. यावरून यहुदी त्यांना म्हणाले, तू कोण आहेस? येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, जे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलो आहे तेच. तुम्हाविषयी मला पुष्कळ गोष्टी बोलायच्या आहेत व तुमचा न्याय ठरवायचा आहे. तर ज्या यहोवा देवाने मला पाठवले तो एकच खरा देव आहे, आणि ज्या गोष्टी मी त्यांच्यापासून ऐकल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगतो. यहूदांना येशू ख्रिस्त हा आपला बाप यहोवाविषयी बोलतो आहे हे त्यांना समजले नाही. तेव्हा येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल म्हणजे क्रूसावर टांगवाल, तेव्हा तुम्ही जाणार की तो यहोवा देवाचा पुत्र आहे. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, मी स्वतः आपल्या आपण काही करत नाही व करू शकत नाही, तर बापाने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी तुमच्याशी बोलतो. यहोवा देवाने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे. त्याने मला एकटे सोडले नाही, कारण ज्या गोष्टी त्याला आवडतात त्या मी सर्वदा करतो. येशू ख्रिस्त अशा गोष्टी बोलत असता पुष्कळने त्याच्यावर हा यहोवा देवाचा पुत्र आहे, मुक्तिदाता आहे असा विश्वास धरला. अब्राहामाचे खरे संतान कोण? योहान अध्याय 8 ओवी 31-41. म्हणून ज्या यहुद्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांना येशूने म्हटले, जी वचने मला यहोवा देवाने दिलेली आहेत त्या माझ्या वचनात तुम्ही राहाल, तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात आणि तुम्ही जे सत्य आहे ते जाणाल व ते सत्य तुम्हाला मोकळे करेल. तेव्हा यहुद्याने त्याला उत्तर दिले, आम्ही अब्राहामाचे संतान आहोत आणि आम्ही कधीही कोणाच्या दासात नव्हतो, तर तुम्ही मोकळे व्हाल असे तू कसे म्हणतोस? येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे व दास असल्यामुळे तो सर्व काळ यहोवा देवाच्या राज्यात राहू शकत नाही. पुत्र मात्र सर्व काळ राहतो. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, जर यहोवा देवाचा पुत्र जो जगाचा पाप मुक्तिदाता आहे व सर्व मानव जातीचा स्वतःचा बली अर्पण केलेला तो स्वतः मोकळे करेल, तर तुम्ही खरोखर मोकळे व्हाल. तुम्ही अब्राहामाचे संतान आहात हे मला ठाऊक आहे, तरी मी जी वचने तुम्हाला सांगतो त्या वचनाला तुम्हामध्ये जागा मिळत नाही, म्हणून तुम्ही मला जीव मारायला पाहता. येशू ख्रिस्त म्हणतो, ज्या गोष्टी मी यहोवा बापाजवळ पाहिल्या आहेत त्या मी त्याच्या आज्ञेने बोलतो, परंतु तुम्ही आपल्या बापाकडून म्हणजे सैतानाकडून ज्या गोष्टी ऐकल्या त्या तुम्ही करता. तेव्हा यहुदाने उत्तर देऊन त्याला म्हटले, अब्राहम आमचा बाप आहे. येशूने त्याला म्हटले, जर तुम्ही अब्राहमाचे लेकरे असता तर अब्राहमाची कामे तुम्ही केली असती, परंतु तुम्ही ज्या यहोवा देवाने मला पाठवले व त्याने जे सत्य तुम्हाला सांगितले त्या माणसाला म्हणजे येशू ख्रिस्ताला तुम्ही जीवे मारायला पाहता. तुम्ही आपल्या बापांची म्हणजे सैतानांची कामे करता. मग ते त्याला म्हणाले, आम्ही व्यभिचारापासून जन्मलो नाही, तर आम्हास एकच बाप आहे, तो म्हणजे यहोवा देव. येशू ख्रिस्त हा मानव जातीचा मुक्तिदाता व यहोवा देवाचा कोकरा आहे. आपण एकच यहोवा देवाला भजूया म्हणजे आपला उद्धार होईल. हालेलुया, आमीन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जान परेरा बिल्डर. प्रेज.